मागील काही दिवसांमध्ये अमरावती शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे मध्यरात्री जर आपण पाहिलं तर अमरावती शहरातील कांतानगरमध्ये राहणाऱ्या न्यायाधीशांच्या घरी जी आहे ती जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या चोरीमध्ये जर आपण पाहिलं तर न्यायालयाचे 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांची जी आहे ती चोरी होऊन जे आहे ते लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे। मध्यरात्री चोरांनी जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरफोडी केलेली आहे आणि यामधनं मुद्देमाल जो आहे तो लंपास केलेला आहे। आता पोलिसांच्या वतीनं शोध घेतला जात आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कांतानगर मधल्या नलदमयंती आणि शहानूर अशा 2 या ठिकाणी सदनिका आहे आणि या सदनिकांमध्ये अमरावती न्यायालयाचे न्यायाधीश या ठिकाणी वास्तव्यात असतात। जे न्यायाधीश बाहेर गावी गेले होते त्या न्यायाधीशांच्या घरात जे आहे ते चोरी झाल्याची घटना समोर आलेली आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत। दुसरीकडे फॉरेन्सिक टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। फॉरेन्सिक टीमच्या वतीनं आज घरात पाहणी केली जात आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो क्राईम सीन डू नॉट क्रॉस अशा आशयाच्या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत। आज आपण बघू शकतो फॉरेन्सिक टीमचे संपूर्ण कर्मचारी आहेत पाहणी या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती करता ज्या पद्धतीनं मध्यरात्री धाडसी चोरी झाली त्यानंतर या ठिकाणी आता जे आहे ते पोलीस दाखल झालेले आहेत। दुसरीकडे या महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या परिसरामध्ये पोलिसांचा रात्री गस्त असते। पोलीस असताना देखील कशी काय चोरी झाली असा सवाल जो आहे तो या निमित्तानं वर्तवला जात आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो संपूर्ण या घटनेमुळे जे आहे ते चव्हाट्यावर आलेला आहे। ज्या पद्धतीनं ही घटना घडली त्यानंतर आता पोलिसांनी जे आहे ते CCTV कॅमेरे तपासायला सुरुवात केलेली आहे आणि वेगवेगळे तैनात पथक देखील पोलीस तैनात करणार आहे। स्वप्नील उमाप TV9 मराठी अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।